जानेवारी मंथनकडे दुपारा वाटणार नाही पत्र्याच्या शेडमध्ये कधी एक पहिलं नीट करून घ्या खाली घालून घ्या त्याला पत्रे साईडनं पॅक करा थोडा उकळून राहू द्या पंखे लावा आणि खाली ते मग टाईम लावून टाका मागे सर ह्याला काय ह्याचा काय हे इकलर ते नाही ह्याला सांगून काय होते मॅडम ऑफिस ते अधिक आहे गर्दी करू नका दुसरा घेतला कोणाला शब्द करायचा आहे आम्ही घरून पाठवलं होतं अधिकाऱ्याला बोलून आवाज आवाज सर मला निरोप कसं जातात धरणे साहेबांकडून ठीक आहे आम्ही इथे येणार होतो तुम्हाला माहिती आहे नाही गार्डनची गर्दी झाली ना ही अशा अवस्थेत आपण बसू शकतो का तुम्ही आम्ही बसणार काही लोक कशी हे पुढे जाऊ नका थांबा जरा सगळे काय नाही फक्त ऍडजस्ट करून करा सगळे ना काय करून घ्या चांगला समजलं त्याला बोलून घ्यायचं कॅमेरा काढतच नव्हतं मी कसला मोठा छोटा मारून घ्यायचे याला वायरिंग करायचं त्याला पंखे लावायचे आणि खाली टाईल बसवायचे लक्षात वायरिंग वगैरे करून घालायचं इन्स्ट्रुमेंट सोडलं गाडी तरी पण नको बसून घ्यायचं ते लक्षात आणि खाली फरशी हे दरवाजे इथं सगळं पॅक पाहिजे धुळा फुकुटा उडता कामा नये नाही झालं तर कोबा करून फरशी बसून बघा ना कॉन्ट्रॅक्टरला हे मी त्याच्यात ऍड असतं मग काय ही लोकांना धुळ्यात फुकुट्यात बसवायचं नाही ना चालणार आहे बाग बसवून देतो काय बाग वाढवून देतो अजून बाग वाढवायचेच पण अगोदर खाली फरशी बसवायची त्याच्यावर बाग बसवायचे मला लक्षात आणि हे पत्र्याचं सगळीकडे क्लोज करायचं असं उकळू नका सगळे फुकुट उडतो इथं बरं कळलं का मी 26 जानेवारीला बघायला येणार दुसरं तुमचे कंडक्टर ड्रायव्हर भरून त्याला रेस्टरूम होती ती कुठं तिथे आहे ना प्रशिक्षण केंद्र तिची अवस्था कशी आहे बरी आहे म्हणजे अशी काही नाही त्यातही काही सुधारणा असली तर आमचं येऊन आम्ही प्रत्येक तुम्हाला कळलं पाहिजे ना तुम्ही बघा थांबू शकाल अशी व्यवस्था आहे तुम्ही राहू शकता का? ड्रायव्हिंग करतो दुसऱ्या दिवशी एवढी काळजी घ्या 24 तास ड्रायव्हिंग करतो सुरू असतील ना आपल्याला काही आता कोणी तक्रार नाही केलेली मला तक्रारच करायला पाहिजे ना नाही सर व्यवस्थित ते असल्याशिवाय तुम्ही बघून घ्या तसं नसतं ते डिपार्टमेंटचे लोक तक्रार करतात आम्ही सांगतोय तुम्हाला जा स्वतः बघून घ्या म्हणजे तिथं राहण्यायोग्य आहे का लोक कशा अवस्थेत राहतात आणि हे 26 जानेवारीला झेंडावंदन झालं हे बघायला येणार ही खाली फरशी सगळा पत्रा पॅक आणि हा पंखे लागले पाहिजे आणि सिटिंग अरेंजमेंट वाढली पाहिजे बरोबर आहे इथल्या ह्या लोकांच्या टॉयलेट आणि बाथरूमची काय सोय बसवण्याची सोय सर सुलभ कुठं समोरच आहे. ते डिस्मेंटल नाही केलेलं. हां हां बरं का?
हे जे मधले उकरून ठेवलंय ना, राईट सर. हा जो रस्ता तुमचा केवढा आहे तेवढा तुम्ही सोडून त्या बाजूने रिकामं काम चालू करायचं आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणा फेन्सिंग करून टाका, बॅरिकेडिंग करून पॅक करून कुठं काय केलं. नाही आता दोनच दिवस झाले जेवढे. आता तर ते अजून ते वेगळंच हे करत होते ते लोक सेफ्टी पाहिजे आणि हा कुठला दुरळा उडता कामा नाही, ते पॅक करून घ्या. आता बघा तुमच्या एसटी तिकडे उभा राहतात, ती लोक ह्या उभारलेल्या ह्याच्यातनं म्हणतात चालत येतात. हे नको ना, पुन्हा हातपाय मोडला, कोणाचं काय झालं, ती कोण जबाबदार. ते बांधकाम सुरू करण्यापूर्वीच करून घ्या सर. त्याला बोलून घ्या उद्या आणि त्या सगळ्या हे दिलेल्या सूचना त्याच्याकडे इम्प्लिमेंट करून घ्या. हे त्याला सांगा, ते करून घ्या. आणि ह्या लोक आता चहा पाण्याची सोय आहे, फक्त त्याला आम्ही शेजारी जागा द्या आणि त्या टॉयलेटच्या त्या वॉशरूम एक शेजारी राहू द्या, महिलांच्यासाठी आणि पुरुषासाठी. तिकडं आता इथून पुन्हा तिकडं जाता येणार नाही, टेम्पररी. सर एक विनंती हां, होती, झेडपीचं ते मोबाईल मिळतं तसं मिळेल का आम्हाला? आता तुम्ही ते सांगतो तेवढं करून घ्या. तुम्ही नका काळजी घेऊ, आम्ही त्याला सांगितलं त्याला करून घे. फक्त जागा उपलब्ध जागा द्या. स्वतः करणार आहे ना, तुम्ही कशाला त्याला tension जागा उपलब्ध करून द्या आणि कॉन्ट्रॅक्टरला बोलून हे सगळं फेन्सिंग झालं पाहिजे, ग्रीन कपडा त्याला लागला पाहिजे. आणि तुमच्याकडे जर टँकर वगैरे असेल तर याच्यात ना, आता हे फुटा उडतोय ना, दिवसात 1-2-3 वेळा पाणी मारायला चालू करा, ठीक आहे. आणि सूचना 19 तारखेला मला कल्पना आहे. द्या ना.